इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल। महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। प्रशांत कोरटकरने जीवे मारण्याची धमकी दिली। इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांचा आरोप। तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कोरटकरचं बदनामीकारक वक्तव्य। इंद्रजीत सावंतांचे आरोप प्रशांत कोरटकरने फेटाळले। माझ्या आवाजात धमकी देऊन कुणीतरी खोडसाळपणा केला। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड आदर, प्रशांत कोरटकरची प्रतिक्रिया। काल भाजप नेते बावनकुळेंच्या निवासस्थानी जयंत पाटील आणि बावनकुळेंची भेट। सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कामासंबंधी 25 मिनिटांची भेट। स्वतः जयंत पाटलांची माहिती। भेटेवेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित। सर्व 16 फिक्सर ओएसडींना रोखल्याबद्दल संजय राऊतांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन। 13 शिंदेंचे तर 3 अजित पवारांचे फिक्सर, राऊतांचा आरोप। मंत्र्यांच्या ओएसडी संदर्भात अमोल मिटकरींचा मोठा गौप्यस्फोट। 2 ते 3 कोटींच्या कामासाठी एका मंत्र्यांच्या ओएसडीने 5 लाख मागितले। आमदार मिटकरींचा गंभीर आरोप। मागील सरकारमध्ये रोजगार हमी विभागाच्या ओएसडीनं पैसे मागितल्याचा दावा। नीलम गोऱ्हेंच्या साहित्य संमेलनातील वक्तव्यानंतर सुषमा अंधारेंकडून गोऱ्हेंना अब्रू नुकसानीची नोटीस। वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून बजावली नोटीस। नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीचा सूर। पक्ष डॅमेज झाल्याची चर्चा। गोरे लवकरच एकनाथ शिंदेंची भेट घेणार, सूत्रांची माहिती। राज्यभरात 9 लाख लाडक्या बहिणींचं अनुदान बंद। छाननी प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांची संख्या कमी। सरकारचे 1620 कोटी वाचले। एकापेक्षा जास्त योजनेच्या लाभार्थी महिलांना वगळलं। महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्तामाळीचा कार्यक्रम होणार। पुरातत्व विभागाची परवानगी मिळाली। त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या विश्वस्तांची माहिती। प्राजक्तामाळी भरतनाट्यम आणि कथ्थक करणार असल्याचं स्पष्टीकरण।